सुप्रियाताई, हार्दिक अभिनंदन. पवार साहेबांनी पुन्हा एकदा सिद्ध केलं की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये असो की देशाच्या राजकारणामध्ये असो, पवार साहेब नेहमी काँग्रेसला तडा जाईल किंवा काँग्रेसच्या विपरीतच भूमिका घेत आले. ते अदानींना भेटणं असो, एकीकडे हिंबडबड रिपोर्ट जेव्हा आली होती तेव्हा पूर्ण काहूर माजवलं गेलं होतं अडाणींच्या विरोधात की अडाणींनी देश विकला, अडाणींनी सरकारला गुलाम ठेवलं आहे, अडाणींनी हे केलं आहे ते केलं आहे. तेव्हा NDTVला शरदचंद्र पवार साहेबांनी मुलाखत देऊन अलगद फुगा फोडण्याचं काम राहुल गांधीचं शरद पवार साहेबांनी केलं होतं. तुम्हाला माहिती असेल की पहलगाम अटॅक जेव्हा झाला तेव्हा एक इमर्जन्सी पार्लमेंटरी सेशन घेण्याचा प्रस्तावसुद्धा विरोधी पक्षांनी घेतला होता. तेव्हा सुद्धा पवार साहेब अलगद समोर आले आणि बोलले की नाही, सध्या काही तो घेण्याची गरज नाही. सध्या हा आंतरराष्ट्रीय मुद्दा आहे आणि जेव्हा आंतरराष्ट्रीय आणि देशाच्या सुरक्षेचा मुद्दा येतो तेव्हा पक्षांनी आपलं पार्टी सोडून फक्त देशाचा विचार करायचा असतो. त्यामुळे सेशन तर होणारच आहे, त्यामुळे आता सेशनची गरज नाही. त्यात सुप्रियाताई सुळे यांना लीड करण्याची अपॉर्च्युनिटीसुद्धा मिळाली. मित्रांनो, पवार साहेब हे BJP सोबत जाण्याचा प्लॅन त्यांचा आजचा नाही. तुम्हाला माहिती असेल अटल बिहारी वाजपेयींचं सरकार होतं तेव्हा सुद्धा डिझास्टर मॅनेज कमिटीचे अध्यक्ष हे पद पवार साहेबांना दिलं होतं. एक स्टॅच्युटरी बॉडी आहे, त्याचा अध्यक्षपद, त्याचा दर्जा हा कॅबिनेटचा असतो. त्यामुळे BJPच्या जवळ पवार साहेब हे नेहमीच राहिले. सत्तेमध्ये BJP असू, तुम्हाला माहिती असेल 2014मध्ये जेव्हा शिवसेना आणि BJPची युती तुटली तेव्हाच काँग्रेस आणि राष्ट्रवादीची युतीसुद्धा तुटली. हा योगायोग होता का? तर नाही, तो प्रासंगिक घडवून आणला होता. मित्रांनो, की तुम्ही शिवसेनेची युती तोडा, आम्ही काँग्रेसची युती तोडतो. तुम्हाला माहिती असेल की जेव्हा निवडणुका झाल्या तेव्हा पवार साहेबांनी जेव्हा शिवसेनेची बार्गेनिंग पॉवर वाढेल असं वाटलं तेव्हा बिनशर्त पाठिंबा प्रफुल्ल पटेल यांच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीला देऊन दिला. त्यानंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले. आता त्यांना हे नव्हतं माहिती की हा देवेंद्र फडणवीस जे मुख्यमंत्री झालं कालचा मुलगा तो आपल्याला वरचढ चढेल. पण त्यानंतर पवार साहेबांनी परत एकदा भाकरी फिरवली, म्हणजे मीडियावाल्यांच्या भाषेमध्ये सांगतो. त्यानंतर परत त्यांना लक्षात आलं की आपण तर शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारधारेचे माणसं आहोत. मग ते परत एकदा सरकारमध्ये न जाण्याचं त्यांनी ठरवलं. परत एकदा 2017मध्ये पण असे वार्ता झाली असं म्हणतात ते आम्ही सुद्धा सत्तेमध्ये सामील होऊ. पर त्यांनी अशी अट ठेवली 2019मध्ये की शिवसेना आम्हाला सोबत नको का, कारण की शिवसेना हा जातीवादी पक्ष आहे आणि आम्ही धर्मनिरपेक्ष फुले शाहू आंबेडकरांची विचारधारा चालवणारे व्यक्ती आहोत. तर मित्रांनो, सांगायचं तात्पर्य असं की त्याच शरदचंद्र पवार साहेब जे शाहू फुले आंबेडकर आणि ज्यांना शिवसेना जमत नव्हती हे अजितदादा पवारांनी सुद्धा खूप वेळेस बोलून दाखवलं. ते शिवसेनेसोबत गेले, उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाचा तुकडा टाकला, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले आणि त्यांची पार्टी कशी संपेल याची काळजी सुद्धा शरद पवार साहेबांनी घेतली. तुम्हाला माहिती असेल की जेव्हा पोलीस खातं ज्या व्यक्तीकडे आहे त्याला इंटेलिजन्सच्या रिपोर्ट सुद्धा येत असतात. त्यामुळे आमदार काय करतायत, खासदार काय करतायत, कुठल्या प्रकारचं प्लॅनिंग करतायत हे सगळं इंटेलिजन्स डिपार्टमेंट थ्रू त्या गृहमंत्र्याला कळत असतं आणि गृहमंत्र्याला कळतं म्हणजे शरदचंद्र पवार साहेबांना कळतं. पण पोलीसवाले हे एकनाथ शिंदे साहेब असेल किंवा त्यांचे आमदार असेल एकाला हे पकडू शकले नाही. पोलिसांचं कर्तृत्व नव्हतं, तर जाणून बुजून केलेली साजिश होती की बाबा तुम्हाला जायचं ना, तुम्ही जा. पवार साहेबांचा हा चमत्कार, एका दगडात कितीतरी पक्ष मारले, शिवसेना नावाचा पक्ष पवार साहेबांनी संपवून दाखवला. आणि शिवसेना संपवायची हे जे BJPवरती संजय राऊत सकाळी 9 वाजता वाजणारा भोंगा जो ओरडतो, पण सकाळी 9 वाजता ओरडण्यापेक्षा शरदचंद्र पवार साहेबांना 100 जन्म लागतील समजायला. अरे मग तू कसा समजशील रे बाबा, तुझा तर पहिलाच जन्म आहे ना, तू कसा समजशील? 99 जन्म जेव्हा घेशील तेव्हा तुम्हाला पवार साहेब कळतील. पवार साहेब, छगन भुजबळ साहेब असतील, नारायण राणे असतील, या सगळ्यांना शरदचंद्र पवार साहेबांनी शिवसेनेपासून दूर करण्याचा प्रयत्न केला. शिवसेना छगन भुजबळ साहेबांनी तेव्हा तोडली जेव्हा 18 आमदार छगन भुजबळ साहेब बाहेर घेऊन निघले होते. छगन भुजबळ साहेबांना प्रोटेक्शन दिलं, छगन भुजबळ साहेबांना प्रदेशाध्यक्ष बनवलं, छगन भुजबळ साहेबांना उपमुख्यमंत्री बनवलं, छगन भुजबळ साहेबांना गृहमंत्री बनवलं. शिवसेनेला तोडण्याचा पारितोषिक त्यांना देत राहिले. पण त्यांच्या मनातली ती खंत संपली नव्हती. त्यांना शिवसेना पक्ष नामा निराळा करून ठेवायचा होता. आणि त्यांना कळलं की उद्धव ठाकरे असा व्यक्ती आहे जो परफेक्ट आहे. ते भस्मासूर असताना की स्वतःच्याच डोक्यावर हात ठेवतो आणि खतम होतो. ते एका छोट्याशा क्षणापायी, छोट्याशा खुशीपायी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदासाठी रेडी झाले आणि शरदचंद्र पवार साहेबांवरती विश्वास ठेवला. जे शरदचंद्र पवार साहेब काँग्रेसमध्ये सोनिया गांधींना पंतप्रधान ज्यांनी होऊ दिलं नाही ते तुम्हाला मुख्यमंत्री किती दिवस होऊ देतील याचा पण विचार करा ना मित्रांनो. आता गोष्ट राहिली सुप्रियाताई सुळे यांची. मित्रांनो, सुप्रियाताई सुळे यांच्याबद्दल
तुमचा विरोध असू शकतो, तुमचं मत असू शकतो, पण सुप्रियाताई सुळेबद्दल एक गोष्ट नक्कीच म्हणायला हवी की त्या जवळपास 4 टर्मच्या खासदार आहेत. जवळपास 20 वर्षापासून त्या संसदीय कार्यामध्ये अवगत आहेत, म्हणजे संसदीय कार्य ते करतात. त्यांना संसद रत्न, महासंसद रत्न असे पुरस्कारसुद्धा मिळाले आहेत. सुप्रियाताई इंग्लिश खूप छान बोलतात, सुप्रियाताई हिंदीही खूप छान बोलतात, सुप्रियाताई मराठी पण खूप छान बोलतात. आणि सुप्रियाताईचं नॉलेज हे वेगवेगळ्या विषयावरती आपल्याला सगळ्यांना दिसलं पण आहे. पार्लमेंटमध्ये जेव्हा बोलतात तेव्हा एकदम पेशन्सफुली त्या बोलत असतात. त्या विरोधी पक्षात असून सुद्धा बीजेपीचे लोक कधी कधी त्यांना वाटतं की आपण तर विरोधी पक्षात नाही ना. सुप्रियाताई खूप पेशन्सफुली बोलत असतात. सुप्रियाताई सुळे यांना सेटल करणं हेच शरदचंद्र पवार साहेब यांच्या आयुष्यातलं एक शेवटचं, ज्याला म्हणतो आपण स्वप्न. कारण की असं आपल्या सगळ्यांची इच्छा आहे की शरदचंद्र पवार साहेब शतायू देव, 100 वर्ष त्यांचं आयुष्य हो. त्यांना आता नेमकेच 85 वर्ष पूर्ण झाले. त्यांना त्यांच्या जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. पवार साहेब अजून 15 वर्ष असेच हेल्दी राहून असेच चांगल्या प्रकारे त्यांनी जगावं आणि 100 वर्ष पूर्ण करावी, हीच आमची देवाला प्रार्थना. पण कोणत्याही बापाचं एक स्वप्न राहतं की माझ्या डोळ्यासमोर माझी लेक असेल, माझा पुत्र असेल, तो सेटल व्हावा. आता सुप्रियाताई सुळेबद्दल पवार साहेबांना एवढे चाणक्य नेते त्यांना एक तर कळालं की सुप्रियाताई सुळे ती केंद्राची राजनीती करू शकतात, पण स्टेटमध्ये ज्या प्रकारची एक चाणक्यगिरी लागते, ज्या प्रकारचं एक कठोर सरकार किंवा कठोर मान ठोकून बसावं लागतं पक्षावरती, ती ताकद सुप्रियाताई सुळेची आहे का, हा प्रश्न शरदचंद्र पवार साहेबांच्या मनामध्ये नक्कीच येत असेल. त्यामुळं त्यांनी आता अदानींच्या मार्फत असं ठरवले का, याच्या आधी पण त्या गोष्टी ठरल्या होत्या. अशा खूप साऱ्या न्यूजमध्ये होतं की सुप्रियाताई सुळे यावेळेस केंद्रात मंत्री होणार आणि अजितदादा पवार महाराष्ट्रामध्ये सरकार चालवणार. शरदचंद्र पवार साहेब एक वेगळा मार्ग निवडू शकतात की बाबा मी निवृत्त होतो, त्यांची अशी पण राज्यसभेची टर्म संपत आहेत, तर मी निवृत्त होतो आणि अजितदादा पवार अध्यक्ष करा, सुप्रियाताई सुळे केंद्रात मंत्री होतील. सुप्रियाताई केंद्रात मंत्री झाल्यानंतर त्यांचं प्रस्थ आपोआपच स्थापन होईल. असं पण नरेंद्र मोदी आणि शरदचंद्र पवार साहेब यांचे संबंध खूप छान आहेत. पवार साहेबांनी बीजेपीला सत्तेच्या दूर ठेवलं, पण नरेंद्र मोदी साहेबांशी त्यांचे संबंध नेहमी उत्तम राहिले. त्यांनी संबंध उद्धव ठाकरेंचे खराब करायला सांगितले. उद्धव ठाकरेंनी ज्या प्रकारची भाषा, ज्या प्रकारच्या शिव्या, ज्या प्रकारची अवाच्य भाषा वापरली, त्याच्यावरून त्यांच्या पार्टीचे दर कापले. पण शरदचंद्र पवार साहेबांनी नरेंद्र मोदींशी नेहमी संबंध जपले आणि त्यांचे जुने संबंध सुद्धा आहेत. तर सुप्रियाताई सुळे ह्या केंद्रामध्ये मंत्री होतील असं मला वाटतं. तुमचं मत काय की सुप्रियाताई सुळे खरंच केंद्रामध्ये मंत्री होतील का, आणि केंद्रामध्ये मंत्री होतील तर कोणतं मंत्रिपद त्यांना मिळेल? तुमचं ओपिनियन प्लीज कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. मित्रांनो, व्हिडिओची थोडीशी रीच कमी झालेली आहे, तर तुम्ही नक्कीच चॅनलला एक लाईक तर तुम्ही नक्कीच करू शकता. तुम्हाला काय वाटते या व्हिडिओबद्दल ती कमेंट करू शकता, ज्याने व्हिडिओची रीच वाढेल. व्हिडिओची रीच वाढली की जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याला मला मदत मिळते आणि एक मोटिवेशनसुद्धा मिळतं की मी वेगवेगळ्या टॉपिकवरती तुमच्यासमोर व्हिडिओ बनवून आणू. हो, मला माहिती आहे की माझ्यामध्ये एक चुकी अशी झाली माझ्याकडून की मी थोडीशी इरेग्युलर होऊन जातो, मध्ये व्हिडिओज येतात आणि बंद होतात, पण ते याच्यानंतर होणार नाही हे तुम्हाला ग्वाही देतो आणि तुमची रजा घेतो. प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. नमस्कार.